सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। तासगावात एक संतापजनक घटना समोर आली आहे। जन्मदात्या आईसह बहिणीनं आपल्या भावाचा खून करून त्याच्या मृतदेहाला आग लावली। त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असल्याचा बनाव मायलेकीनं रचला। आईसह बहिणीनं भावाचा खून करून आगीत जळून मृत्यू झाल्याचा कांगावा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। मात्र तासगाव पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि या घटनेतील सत्य काही तासात समोर आणलं। या घटनेनं हळहळ व्यक्त होतीये। तासगाव शहरातील मयूर रामचंद्र माळी वयवर्ष 30 या तरुणाला त्याची आई संगीता रामचंद्र माळी वयवर्ष 50 आणि बहीण काजल रामचंद्र माळी वयवर्ष 19 या दोघींनी आधी गुंगीचं औषध दिलं। त्यानंतर दोघींनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला। खुनानंतर मृतदेह पेटवून दिला आणि आग लागून मृत्यू झाल्याचा बनाव त्यांनी केला। मात्र तासगाव पोलिसांना संशय आल्यानं पोलिसांनी उलट तपासणी केली आणि त्यामध्ये आई आणि बहिणीनं खून केल्याचं धक्कादायक सत्य समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार तासगाव शहरातील कासार गल्ली येथील मयूर रामचंद्र माळी हा सामाजिक कार्यकर्ता होता। शुक्रवारी रात्री तो मित्रांसमवेत बोलत थांबला होता। नंतर तो घरी गेला। शनिवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घरात आतील बाजूस आग लागल्याची घटना घडली। ही घटना समजताच तासगाव नगर परिषदेची अग्निशामकची गाडी घटनास्थळी दाखल झाली। आगीवर नियंत्रण मिळवलं। त्यावेळी या आगीत होरपळून मयूर माळी याचा मृत्यू झाल्याचं घटनास्थळी निदर्शनास आलं। मयूर रामचंद्र माळी याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला। त्यावेळी डोक्यात झालेल्या जखमा आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामुळे पोलिसांचा या मृत्यूबाबतचा संशय बळावला। मयूरची आई संगीता आणि बहीण काजल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। यावेळी केलेल्या तपासात संगीता आणि काजल या दोघींनी मयूरला शनिवारी सकाळी गुंगीचं औषध देऊन गुंगीत असतानाच त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचं निष्पन्न झालं। मयूरची आई आणि बहिणीसोबत काही कारणावरून सातत्यानं वाद होत होते। या वादातूनच आई आणि बहिणीनं मयूरचा खून केल्याचं निष्पन्न झाले असून अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।